ये हमारा वर्ल्ड ऑफ कंक्रीट शो है। वो कंस्ट्रक्शन में कंक्रीट को पकड़ के सब्जेक्ट है। हम 11 साल से कर रहे हैं, 11वां साल कंप्लीट हुआ हमारा, और ये सबसे बड़ा प्रयास है हमारा। इस बार 250 से ज़्यादा एग्जिबिटर्स है, अलग अलग देशों से आए हुए हैं। 400 से ज़्यादा ब्रांड्स है। कंट्री रिप्रेजेंटेशन फ्रॉम USA, चाइना, कोरिया, स्पेन, जापान, जर्मन पवेलियन भी आया हुआ है इस बार। तो इस हिसाब से आई थिंक ये इंडिया के लिए अच्छी नई टेक्नोलॉजीज़ है, नई जो कंस्ट्रक्शन रिलेटेड इंसाइट्स या केमिकल्स है, वो सारे इंडिया में अलग अलग जगह से आ रहे हैं। इंडिया का जो इंफ्रास्ट्रक्चर जो ग्रोथ है, जो डबल हो रहा है, जो भी 5 साल में 1.2 ट्रिलियन से नियरली डबल होने की गुंजाइश है 2030 तक, तो उसमें एक सहायता करेगी। पिछले साल की अपेक्षा इस साल शो में क्या नया कुछ देखने को मिलेगा यहाँ के जो विजिटर्स हैं? तो डेफिनेटली नई टेक्नोलॉजी जो उभर के आई है, वो सारी ये मेन पर्पज है टेक्नोलॉजीज़ को डिस्प्ले करना। सारी नई टेक्नोलॉजी है, सस्टेनेबिलिटी से रिलेटेड टेक्नोलॉजीज़ है, वो सारी देख रहे हैं। AR रिलेटेड टेक्नोलॉजी है, कंस्ट्रक्शन में यूज़ करने वाली, वो टेक्नोलॉजीज डिस्प्ले में है। प्लस इन एडिशन टू दैट हमारे यहाँ पे अलग अलग नए नॉलेज सेशंस है। इसमें हम लोग टॉप CEOs के राउंड टेबल्स है, CFOs के, CTOs के राउंड टेबल्स है, अवार्ड्स है। सो एक वन स्टॉप शॉप है जहाँ पे सारा ये इंडस्ट्री से जो जानकारी चाहिए वो एक जगह पे मिल सकती है। हे लोक डिस्प्ले करता। मागच्या वर्षी मी आलो होतो, राऊंड अबाउट 10,000 लोकांनी व्हिजिट केलेली, आणि मला वाटतं आता ह्या वर्षी हे 10,000च्या वरतीच लोक व्हिजिट करतील, कारण या एक्सपोमध्ये जे आम्ही बघतो वर्ल्ड ऑफ कॉन्क्रीट, भारतातले जे नामांकित कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचे जे लोक आहे, मॅन्युफॅक्चरर्स, ते तर येतात, प्लस विदेशातून पण बरेचसे लोक या वर्ल्ड ऑफ कॉन्क्रीटमध्ये येतात। याच्यानी फायदा आमच्यासारख्या अभियंत्यांना असं होतो की जगात काय चालू आहे हे आम्हाला इथे येऊन कळतं। त्यानंतर जी टेक्नॉलॉजी आहे जगात किंवा इंडियामध्ये, कारण कॉर्पोरेट्समध्ये हे नेहमी यांचं रिसर्च वगैरे चालू असतं। इथे आल्यानंतर आम्हाला परत रिसर्च करायची गरज भासत नाही, कारण यांनी ऑलरेडी रिसर्च केलेलं आहे, त्याच्या पुढे आम्ही घेऊन जातो, आणि जिथे हे जे आम्ही काही बघतो हे आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो। पालिकेला किती गरज पडते या सर्व ॲक्शनचा, कारण तुम्ही म्हणत होता मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, आणि खड्ड्यांमधून या जर सर्व साहित्य आहे याचा वापर करून कुठंतरी खड्डा बुजवण्याचं काम, आणि ते तुम्हाला मदत पडत आहे, कशा पद्धतीने एकंदरीत आता जसं मी साहेबांना पण बोलत होतो, आम्ही डिजिटायझेशन थ्रू आम्ही AI आणि ML आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आणि मशीन लर्निंग थ्रू आम्ही बरेचसे सर्वेचे कामं केले। पूर्वी आम्ही फिजिकली सर्वे करायचो, त्याला बरेच दिवस जायचे, आता हे डिजिटल सर्वे होत आहे, जसं लिडार थ्रू, किंवा आम्ही काही सॉफ्टवेअर डेव्हलप केले आहे, त्या सॉफ्टवेअर मोबाईल सॉफ्टवेअर, तर मोबाईलमध्ये तो सॉफ्टवेअर ऑन केला आणि जर तुम्ही गाडीने गेलात तर त्या पर्टिक्युलर त्या रस्त्याची रेफरन्स इंडेक्स किती आहे, त्या रस्त्याचं काही पण डिस्टन्स असेल, किती खड्डे आहे, त्याची लेंथ किती, विड्थ किती, आपल्याला काही सेकंदात काही मिनटामध्ये मिळते। ह्या वर्षी आम्ही क्विक फिक्स एक सॉफ्टवेअर BMCनी मुंबई महानगरपालिकेने आणलेलं, जे आपले जे नागरिक आहे त्यांनी फोटो काढल्याबरोबर आमच्या सिस्टीमवर जायचे, आणि कोणत्या वॉर्डचं आहे, कोणत्या लोकेशनचं आहे, कोणत्या रोडचं आहे, ते डायरेक्ट त्या अभियंत्याला तो डायरेक्ट जायचं। आम्ही हे 48 तासाच्या आत तो खड्डा आम्ही बुजवायचो। आम्ही 48 म्हणतो, पण आम्ही जे खड्डे जे पडले ते मॅक्झिमम 24 तासाच्या मध्येच आम्ही ते खड्डे अटेंड केले। आणि जर आपण मागच्या 2-3 वर्षापासून जर आपण बघितलं, प्रत्येक वर्षी हा खड्ड्यांचं प्रमाण कमी होत चाललं आहे, कारण आम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरतो, वेगवेगळे मटेरियल्स वापरतो। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आम्ही कॉन्क्रीट रोडचा प्रोग्राम घेतला आहे। हा कॉन्क्रीट रोडचा प्रोग्राम मागच्या फेअर सीझनमध्ये चालू केलेला आहे, अजून 2 फेअर सीझनमध्ये हा कॉन्क्रीट रोड अल्ट्राथिन व्हाईट टॉपिंगचा प्रोग्राम कंप्लीट होणार, आणि खड्डे जे आहे प्रत्येक वर्षी ते कमी होत नील होणार। जिथे कॉन्क्रीट रोड आम्ही कन्स्ट्रक्ट केले आहे मुंबई महानगरपालिकेने, तिथे एकही खड्डा तुम्हाला दिसणार नाही। आमचा उद्देश तोच आहे की मुंबईला खड्डा मुक्त करायचा, आणि तो आम्ही करतो आहे। ती वाटचाल आम्ही ऑलरेडी करायला सुरुवात केली, आणि लवकरच तुम्हाला मुंबईमध्ये खड्डा मुक्त